कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, चंदन चांगला मुलगा आहे ना? काय विचारतेस शिवा? माझं लग्न झालंय त्याच्याशी। हे बघ, बहीण म्हणून मला काळजी वाटते। नाही, काळजी येते ठीक आहे, पण माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही। अगं, तुझ्या याच नवऱ्याला मी जेलमध्ये टाकलं होतं। झोलर होता तो, आणि आता एवढा श्रीमंत झाला, मला नाही विश्वास त्याच्यावर। तुझा विश्वास बसत नाहीये कारण माझं चांगलं झालेलं तुला बघवत नाही। दिव्या, अगं तुझं चांगलं झालं तर मला आनंदच होणार आहे। आनंद होतोय ना, चांगलीच गोष्ट आहे, पण ह्या पुढे माझ्या नवऱ्यावर संशय घ्यायचा नाही। ठीक आहे, तुझी खात्री आहे ना? एवढंच विचारायचं होतं। तू माझी काळजी करू नकोस शिव। ते कसं आहे ना, प्रेमात लोक बरंच काही करतात। हा, अर्थात त्याची कल्पना तुला नसेलच। आशू कुठे करतोय तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम? पण असो, तू आमच्यात पडू नकोस, तू तुझं बघ। हाय हाय, याला कळलं की काय? मी याच्याच कंपनीमध्ये काम करत होतो। चिवडा खाणार? नको, टेस्टी आहे। ते त्या दिवशी कॅफे मध्ये दिव्याला भेटलास तूच होतास ना? नाही नाही नाही, मी नव्हतो। नाही, तूच होतास। चेहरा लक्षात आहे ना माझ्या? हो, आठवलं आठवलं, मीच होतो। ते ऍक्च्युली तसं काय झालं ना की तुमचा ऑटोमोबाईल्सचा बिझनेस आहे ना, देसाई ऑटोमोबाईल्स, ऐकलंय? माझा पण इम्पोर्ट एक्सपोर्ट्सचा बिझनेस आहे, पण आम्ही मोस्टली लक्झरी आयटम्स मध्ये डील करतो। अराउंड 80 करोडचा टर्नओव्हर आहे। हो, विजिट देतो मी कधीतरी तुमचं ऑफिस। विचारणं चुकीचं आहे, पण त्या दिवशी शिवाने तुमच्याशी लग्न केलं का? नाही म्हणजे तुमचं प्रेम आहे का एकमेकांवर? नाही म्हणजे असेलच ना? असे का बघताय? कुठेतरी बघितलंय मी। बोललो की त्या कॅफे मध्ये, त्याच्या आधी। आता काय सांगू, इयरली 80 करोडचा टर्नओव्हर आहे म्हटलं। मी महिन्याला 18,000 पगारावर ह्यांच्याच कंपनीमध्ये काम करत होतो, पण आठवत नाही ते बरं। कुठे बघितलंय आठवत नाहीये। येस, 2 महिन्यापूर्वी सिंगापूरला का? सिंगापूरला गेलोच नाही। एखाद्या बिझनेस मीटिंग मध्येच झाली असेल। असेल? याला काही विचारण्यापेक्षा इथून सटकतो। याला जर काही आठवलं ना तर प्रॉब्लेम होईल। 9:15 वाजले।
आलोच जरा हा. चंदन थँक्स. पाहिलं यार कुठे ते आठवत नाहीये. किती प्रश्न विचारतो म्हणून तिकडे थांबलो असतो तर वाट लागली असती. ए तू खात काय बसलायस? दुसरी कामं नाही आहेत तुला? का अगं तुझ्या माहेरी आलोय मी. पण जावयाने कसं असं मानाने राहायला पाहिजे है ना. आणि काय ग तुला जे पाहिजे होतं ते सगळं केलं ना मी. कशी थाटात एंट्री घेतलीस तू हा. ए पण गाडी आली, बॉडीगार्ड झाले, तुझ्या बाबांनी अडवलं नाही? हे सगळं जमून आणायला मला काय काय करावं लागलं ना तुला माहित नाही. हा मग केलं तर काय झालं? बायकोसाठीच केलेस ना? बायको तर ती शिवा पण आहे त्या आशूची. त्यांचं तर लग्न पण ऍक्सिडेंटली झालं. पण पाहिलंस किती कम्फर्टेबल राहतात एकमेकांबरोबर. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. वा, माझ्याकडून गावात शेण सारवून घेतल्यानंतर पण तुला हा प्रश्न पडतोय? अगं पण मी पण तुला पाहिजे ते केलं ना. आणि तुलाच आवडतं ना हे असं मिरवायला. पण तुला माहितीये त्यांना हे असं काही करायची गरज नाही. त्यामुळे तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर तुलाही गरज पडणार नाही मलाही नाही. हो हो. मग मला सांग, काय केलंस तू आपल्या प्रेमासाठी? मी काय केलंय? हा, एवढं प्रेम आहे तर सगळ्यांसमोर दाखव ना. अच्छा सगळ्यांसमोर बघ हा. हो. आय लव्ह पोरानो सुरुवात करा जेवायला. ते काय ते म्हणा वदनी कवळ येत का तुला नाही ह्याला नाही विचारणार. भू गिळा आता. दिव्या खाली बस. आई अगं मला आता खाली बसायची सवय नाहीये. आणि हे काय स्वीट नाहीये जेवणात? जे जेवायला केलंय ना तेच वाढलंय आणि सगळे तेच जेवतायत. तूही तेच जेव. बरं चमचा तरी दे. अग चमच्यान खाण्यासारखं काय याच्यात? मला हाताने खायला जमणार नाही. आणि तसंही आता माझ्या घरी सगळे स्पून्स वापरतात. होय काय? दिव्याताई, भाऊजी जेवत नाहीत का तुमच्या घरात? बबू अरे 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 दिव्या 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 अरे हे पाणी घे पाणी 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 पी बबू. असं का करतोय? ग ऐक ना माझं बबू. ठसका लागला ना तुला? पाणी पी हा. झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.